नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत माय लव्ह स्टोरी मीन्स PYQ ऑफ JEE JEE मीन्स अँड आपली NEET मीन्स आपली मेडिकल सायन्सची एंट्रन्स एक्झाम नोन ॲज अ नीट. क्लिअर ना? क्लिअर सर. त्याच्यात आपण काय पाहत आहोत? PYQ मीन्स प्रिव्हियस इयर MCQज, म्हणजे सर मागच्या वर्षी किंवा सर त्याच्या मागच्या वर्षी आपण जे काही क्वेश्चन विचारले होते पेपरला आपण सर ते पाहत आहोत. आजच्या लेक्चरमध्ये सर न्यूटन लॉज ऑफ मोशन. अरे का सर, ब्रांच ऑफ काइनेमैटिक्स हमारे न्यूटन भाई साहब का बहुत ही बढ़िया चॅप्टर न्यूटन लॉज ऑफ मोशन म्हटलं सर एक PYQ पाहायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये 11th क्लास फिजिक्स. रिमेंबर? ओके. काय द्यायचं ना? पांडुरंग. ऐका सर क्वेश्चन और PYQ सर तो अशा प्रकारचा आहे की a block of mass of 5 kg is moving horizontally at a speed of 1.5 meter per second. A perpendicular force of 5 Newton act on its 4 second. Okay, भाई साहब पढ़ लिया कर, कुछ प्यारी बात है. 4 second. What will be the distance of the block from the point where the force starting acting? PMT 2002 का क्वेश्चन, बहुत ही बढ़िया क्वेश्चन भाई साहब. तर बघा काय, ब्लॉक ऑफ मास 5 kg इज मूविंग हॉरिझॉन्टली. ओके, अँड स्पीड ऑफ देम 1.5 अँड परपेंडिक्युलर ॲक्ट ऑफ फोर्स 5 न्यूटन ॲट 4 सेकंड. फाइंड दॅट डिस्टन्स. ओके ओके ओके, समजा भाई साहब. तर बघा सर आपला काय दिले बघा, गिवन डाटाला सर जी 5 kg मूविंग हॉरिझॉन्टली. सर बघा काय बघा, एक 5 kg मास आहे. ओके सर, ते अशा प्रकारे सर हॉरिझॉन्टली काय करत आहे, मूव्ह करत आहे. अरे तर मास सर आपलं काय दिलं, 5 किलोग्राम सर हे सर मूव्ह करत आहे का सर, हॉरिझॉन्टली. अँड व्हेलॉसिटी ओके मीन्स आपलं म्यू इज इक्वल टू 1.4 मीटर पर सेकंड सर आपलं दिलंय. आणि सर त्यावर सर एक 5 न्यूटन न सर फोर्स लागते. ओके सर, काय दिले पुन्हा आपला सर त्यावर वर्टिकली सर 5 न्यूटन सर फोर्स लागत आहे 4 सेकंड मध्ये. काय सर 4 सेकंड मध्ये. अँड फाइंड दॅट डिस्टन्स. तर बघा काय बाय सर, एक आपलं मास आहे सर असं चाललंय ते काय हॉरिझॉन्टली 5 किलोग्राम मास आहे. अँड म्यू मीन्स वेलोसिटी ऑफ देम 1.4 मीटर पर सेकंड. ओके ओके, अँड परपेंडिक्युलर टू अ वर्टिकल force 5 Newton and time required 4 seconds. So find the distance. मीन्स आपलं काय सर, आपला यस सर आपल्या इथं काढायचंय. रिमेंबर? ओके. बट सर आपलं काय दिलं, हे इज अ हॉरिझॉन्टल इज अ वर्टिकल. म्हणून सर आपलं काय करावं सर, आपला फर्स्ट टाइम सर हे काढावं लागेल आणि सेकंड तर आपलं हे काढावं लागेल. नंतर सर आपला यस नेट मीन्स टोटल डिस्टन्स काढावं लागेल. सर कळलं? कारण सर काय बघा, हे सर आपला दिलं एक वर्टिकल अँड एक हॉरिझॉन्टल, त्यामुळं हे प्लस हे गिव टू यस नेट मीन्स आपलं टोटल डिस्टन्स. सर जे कळालं? ओके. घ्या देवाचं ना पांडुरंग. तर फर्स्ट टाइम यस हॉरिझॉन्टल 5 किलोग्राम. ओके, अँड वेलोसिटी 1.5 ओके 1.5 मीटर पर सेकंड. रिमेंबर? ओके जी. ओके, तर लिहा सर इथं काय लिहायचं भाई साहब, लिहायचं भाई साहब का यस का मतलब क्या है, डिस्टेंस. यस का मतलब क्या भाई साहब, डिस्टेंस. लिहा यस एच मीन्स, अरे मीन्स काय भाई साहब, डिस्टन्स ऑफ हॉरिझॉन्टल. रिमेंबर? ओके. दियर 4 मध्ये ओके म्यू प्लस टी. अरे काय लिहायचं, म्यू प्लस टी. यस एच मीन्स डिस्टन्स बाय हॉरिझॉन्टल. म्यू का मतलब 1.5 मीटर पर सेकंड. वेलोसिटी ऑफ, अरे काय आपलं हे हॉरिझॉन्टल मास 5 किलोग्रामचं. रिमेंबर मीन्स आपलं म्यू टी. दियर 4 मध्ये लिहायचं भाई साहब, काय दियर 4 मध्ये यस. यस का मतलब क्या, डिस्टन्स. काय हे हॉरिझॉन्टल इज इक्वल टू म्यू का मतलब 1.5 इंटू आपलं टी कितना 4. दियर 4 मध्ये कितना आंसर भाई साहब इतका कितना 6. रिमेंबर? ओके. द फर्स्ट क्लिअर. सेकंड सर जे आपलं काय आता यस वर्टिकल. आता काय सर येणार आपलं, यस वर्टिकल येणार. लिहायचं दियर 4 मध्ये
यस v इज इक्वल टू मीन्स यस वर्टिकल इज इक्वल टू लिहायचं 1/280 चा स्क्वेअर. व्हॉट इज ए का मतलब ॲक्सलरेशन. रिमेंबर. ओके. लिहा असं देवाचं नाव घेऊन पांडुरंग. यस व्ही मीन्स यस वर्टिकल इज इक्वल टू आपलं काय 1/2 इंटू आपलं ए. सर आपल्याला कुठं ए दिसायले का नाही, त्यामुळे सर आपण काय लिहायचं, अरे काय लिहायचं भाई साहेब, F/m मीन्स आपलं काय ॲक्सलरेशन मीन्स फोर्स बाय मास इंटू ए का स्क्वेअर का टी का स्क्वेअर भाई साहेब. टी का स्क्वेअर मीन्स आपल्या टाइमचा स्क्वेअर 4 सेकंड सर आपला टाइम दिला आहे. आपण सर काय करूया स्क्वेअर करूया. रिमेंबर. ओके. अशा प्रकारे दिअर 4 मध्ये यस हॉरिझॉन्टल इज इक्वल टू 1/2 इंटू आपलं मास आपला किती दिलं आहे 5 किलोग्राम आपला मास दिला आहे. नंतर आपली फोर्स किती दिली, फोर्स 5 न्यूटन सर आपला फोर्स दिली आहे. त्यामुळे यस व्ही इज इक्वल टू 1/2 इंटू 5/5 इंटू 4 का स्क्वेअर 60. अरे कितना भाई साहब 60. रिमेंबर. ओके. यहाँ पे क्या होगा, यहाँ पे ये कट जाएगा बे कबे. पुन्हा सर काय झालं आपलं BRT 16. दिअर 4 मध्ये यस व्ही इज इक्वल टू 8. रिमेंबर. ओके. द सेकंड आन्सर आपलं सर काय आलं यस हॉरिझॉन्टल आपलं सर काय आलं 6 आलं. यस वर्टिकल सर आपलं काय आलं 8 आलं. आता सर आपण काय करूया यस नेट फाइंड करूया सर जी अशा प्रकारे लिहा सर यस नेट इज इक्वल टू मीन्स यस टोटल इज इक्वल टू मध्ये काय लिहायचं अंडर रूट मध्ये लिहायचं. कशाला लिहायचं अंडर रूट मध्ये यस एच ब्रॅकेट मध्ये यस एचचा स्क्वेअर मीन्स डिस्टन्स ऑफ हॉरिझॉन्टल चा काय सर आपला स्क्वेअर. ओके. ब्रॅकेट क्लोज प्लस मध्ये यस अरे काय लिहायचं भाई साहब ब्रॅकेट मध्ये यस व्ही चा स्क्वेअर. यस व्ही का मतलब क्या भाई साहब डिस्टन्स ऑफ वर्टिकल. रिमेंबर. ओके. दिअर 4 मध्ये यस एन इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये अंडर रूट मध्ये. ओके. म्हणजे ब्रॅकेट मध्ये आपलं सर काय येणार यस एच का मतलब कितना हमारा 6 ब्रॅकेट मध्ये 6 चा स्क्वेअर प्लस पुन्हा आपलं सर काय येणार यस व्ही मीन डिस्टन्स ऑफ वर्टिकल. ओके. मीन्स आपलं 8 चा स्क्वेअर. रिमेंबर. ओके. दिअर 4 मध्ये यस एन इज इक्वल टू मीन्स डिस्टन्स ऑफ टोटल और डिस्टन्स ऑफ नेट. रिमेंबर. ओके. अंडर रूट मध्ये आपलं 6 का स्क्वेअर कितना भाई साहब 36 प्लस 8 का स्क्वेअर कितना भाई साहब 64. रिमेंबर. ओके. दिअर 4 मध्ये यस एन इज इक्वल टू आता सर आपल्या इथं काय होणार प्लस होणार. ओके. 36 प्लस 40 64 भाई साहब. क्लियर. रिमेंबर भाई साहब. अरे पढ़ लिया करो कितना भाई साहब 36 है प्लस आपलं काय 44. ओह माय गॉड. अरे 64. क्लियर. कितना आंसर भाई साहब 100 होगा 100. करा सर स्क्वेयर रूट यस एन इज इक्वल टू कितना आंसर करा सर स्क्वेयर रूट येणार भाई साहब 10 मीटर. छापो दिमाग में कुछ बुझा भाई साहब आपको. JEE का क्वेश्चन. ओके. रिमेंबर. सर आपला आन्सर किती आलं या क्वेश्चन मध्ये वर्टिकल हॉरिझॉन्टल मध्ये 10 मीटर आलं. ओके. टोटल कव्हरेज डिस्टन्स ऑफ दिस पार्टिकल 5 किलोग्राम. रिमेंबर. ओके. 10 मीटर. बादशाह दिमाग में इतनी